तर मी अंजलीताई दमन यांना मुंडे साहेबांच्याही पुढे जाऊन मी सांगेन की अंजलीताई दलालिया असं त्यांना उद्यापासून ओळखण्यात यावं. अंजली दमन यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत. कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कसं बघता ह्याच्याकडे? अंजलीताई दमन यांनी हेच पुरावे घ्यावेत आणि कोर्टामध्ये जावं. आणि अंजलीताई दमन या सनसनाटी, अंजलीताई दमन या मीडियामध्ये स्पेसच्या शोधात असलेला एक चेहरा. मी अंजलीताई दमन यांना सोशल वर्कर मानत नाही, तर मी अंजलीताई दमन यांना मुंडे साहेबांच्याही पुढे जाऊन मी सांगेन की अंजलीताई दलालिया असं त्यांना उद्यापासून ओळखण्यात यावं. पण त्या भगवनगडावर देखील आम्ही पुरावे नेणार असं म्हटलं. पुरावे तिथं नेऊन काय उपयोग आहे? पुरावे तुम्ही न्यायालयात घेऊन जा ना, किमान शिक्षा भेटेल, किमान त्याचं स्क्रुटिनी होईल. पुरावे तुम्ही जे काही घेऊन गेलेले आहात त्याच्यामधलं लॉजिक तपासलं जाईल आणि ते जर योग्य असतील तर शिक्षा होईल. तुम्ही भगवानगडावर घेऊन जाऊन काय करणार आहात? म्हणजे तुम्ही इथल्या न्यायव्यवस्थेला मानत नाहीत का दलालिया ताई? तुम्ही इथल्या पोलीस प्रशासनावर तुमचा विश्वास नाही का? तुम्ही मीडियामध्ये उठसूट मीडियाच्या समोर काय येता? ज्याला खरंच तळमळ आहे, ज्याला खरंच प्रश्न धसास लावायचे त्यांनी न्यायालयाकडे जावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.